मराठी दुनिया युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। मित्र हो, आज मी आपणासाठी घेऊन आलो आहे काही समस्यावरील उपाय। शैक्षणिक सत्र 2025-26 नुकतंच सुरू झालेलं आहे आणि अनेक शाळांना एमडीएम भरण्यामध्ये काही समस्या निर्माण होत आहेत। या सर्व समस्यांचं समाधान आपण आज या ठिकाणी बघणार आहोत। सर्वप्रथम आपण मोबाईलवर असाल किंवा लॅपटॉप कॉम्प्युटरवर असाल, आपण गुगल क्रोम ओपन करायचं आहे। गुगल क्रोम ओपन झाल्यानंतर आपण या ठिकाणी एमडीएम लॉग इन करायचं आहे। दिसणाऱ्या पोर्टलवर पहिल्या वेबसाईटवर आपण क्लिक करूया। त्यानंतर पीएम पोषण लॉग इन हे एक ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसेल, यावर आपण क्लिक करूया। मोबाईलवर अशाच पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल। आता या ठिकाणी आपण युजर आयडी आणि पासवर्ड टाकूया आणि कॅप्चा इन्सर्ट करूया। लॉग इन झाल्यानंतर आय हॅव रीड ऑल द इन्फॉर्मेशन या ठिकाणी चेकबॉक्स वर क्लिक करून सबमिट करूया। या ठिकाणी आपण मुखपृष्ठ, ओपनिंग बॅलन्स, पीएम पोषण डेली अटेंडन्स, स्टॉक, ऍप सेटिंग, स्नेह भोजन, बिल डिटेल्स, पीएम पोषण ज्यामध्ये पीएम पोषण हा एक वेगळा टॅब आहे, स्टॉक बॅलन्स रिपोर्ट यामध्ये 3 प्रकारचे टॅब आहेत आणि एनरोलमेंट आहे। सर्वप्रथम आपण गत वर्षीची जी संख्या होती ती चेंज करून घेऊया। त्यासाठी आपल्याला एनरोलमेंट वर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा डॅशबोर्ड ओपन होईल। आता तुम्ही या ठिकाणावरून गत वर्षीची संख्या बदलायची आहे, ती या ठिकाणावरून बदलून घेऊन आपण ती अपडेट करायची आहे। मी ऑलरेडी या ठिकाणी माझी संख्या इन्सर्ट केलेली आहे आणि अपडेट केलेली आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आपण पुन्हा एक वेळा अपडेट करूया। असल्या पद्धतीचा म्हणजे डाटा सेव्ड सक्सेसफुली हा एक मेसेज या ठिकाणी येईल आणि त्यानंतरच तुम्हाला एमडीएम पोर्टल वरून किंवा ऍप वरून तुमची माहिती भरता येईल। डेली अटेंडन्स अशा पद्धतीने तुम्हाला भरणे सोपे होईल। जोपर्यंत आपण एनरोलमेंट वर क्लिक करून आपल्या शाळेची वर्गवार संख्या निर्धारित करत नाही, तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची माहिती भरता येणार नाही। अशा पद्धतीने अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने या ठिकाणी आपल्याला एमडीएम वर माहिती भरणे सहज आणि सोपे जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।